नमस्कार मंडळी. तर आज आहे आमचा जपानमध्ये ऑफिशियली डे 1 आणि ओसाका सिटीमध्ये एका दिवसात तुम्ही काय काय कव्हर करू शकता हे आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजेल. आयटरनरीचा फर्स्ट पार्ट होता ते म्हणजे जापनीज ट्रॅडिशनल ड्रेस किमोनो ट्राय करायचा. एक वेळी माझं एक ड्रीम होतं की जापनीज ट्रॅडिशनल ड्रेस घालून सायोनारा या गाण्यावर नक्की डान्स करायचा. त्यानुसार आम्ही क्लूक ॲप थ्रू रेंटल शॉपचं स्लॉट बुक केलेला आणि सकाळी 9च्या स्लॉटला आम्ही बरोबर तिथे पोहोचलो. तिथे गेल्यावर त्यांनी आम्हाला एक असा अल्बम दिला ज्याच्यामध्ये किमोनोचे फोटोज होते वेगवेगळे पॅटर्नचे. व्हरायटी चूज करू शकतो आपल्याला कसं किमोनो आणि मी हे चूज केलं. किमोनो रेंटलसाठी ना मी सजेस्ट करेल की सकाळी लवकर मॉर्निंगचा स्लॉट बुक करा. आमचा 9चा स्लॉट होता, म्हणजे कसं गर्दी कमी असते आणि त्यांना तुम्हाला व्यवस्थित वेळ देता येतो आणि तुम्हाला पण टाईम भेटतो. या किमोनो पॅकेजमध्ये ना तुम्हाला एक छोटीशी पर्स, सॉक्स, जापनीज चप्पल, हेअरस्टाईल, हेअर ॲक्सेसरीज हे इन्क्लुडेड असतं. एवढे ऑप्शन्स होते ना की मी कन्फ्युजच झाले की हा घेऊ की हा घेऊ. फायनली मला हा पिंक आवडला, तो घालून मग मी गेले हेअरस्टाईल करण्यासाठी. बापरे, या हेअरस्टाईलमध्ये पण एवढे प्रकार होते की तुम्हाला कोणती करायची आहे. बेसिक जी आहे ती पॅकेजमध्ये फ्रीमध्ये इन्क्लूड असते आणि दुसरी कोणती करायची असेल तर त्याचे चार्जेस वेगळे असतात. मी केली होती ती बेसिक केली होती, अगदी हेअर ॲक्सेसरीज पण मी चूज केलेल्या आणि असा हा त्याचा लुक होता. ब्युटिफुल. या, थँक्यू सो मच. अरिगेतो गोजाइमास मीनिंग आहे थँक्यू सो मच. Wherever you go in Japan, you find very calm and polite people around you. रस्त्याने जातानाच आम्हाला हा एक अनुभव आला. हे जे हाऊसकीपिंग स्टाफ आहे त्यांनी आम्हाला थांबवलं आणि किमोनो घातल्याबद्दल ॲप्रिशिएट केलं आणि राशीसाठी त्यांनी एक इयरिंग गिफ्ट केलं. ही वॉज व्हेरी हॅपी टू सी अस इन अ जॅपनीज ट्रॅडिशनल ड्रेस. आणि या किमोनो अटायरमध्ये गेलो आम्ही ओसाका कॅसलला. ही जी कॅसल आहे ती ओरिजिनली 1500मध्ये बनवलेली, पण त्याच्यानंतर ती 3 वेळा डिस्ट्रॉय झाली. एकदा वॉरमध्ये, एकदा लाईटनिंगमध्ये आणि एकदा स्ट्राईकमध्ये. आणि फायनल ती बनवली ती 1900मध्ये. त्याच्यामध्ये त्याच्या आजूबाजूला मोठा गार्डन एरिया आहे. 1-1.5 तास तुम्ही फिरू शकता, एवढा मोठा तो एरिया आहे. ओसाका कॅसलमध्ये आम्ही मस्त किमोनो अटायरमध्ये आलेलो आहोत. आम्ही आधी किमोनो शॉपला जो व्हिडिओ तुम्ही बघितला त्याच्यामध्ये मस्त मेकअप आणि हेअरस्टाईल छान करून दिलेली आहे. माझ्या राशूने पण मस्त छान किमोनो घातलेला आहे. माझं किमोनो बेटर आहे. माझं एकदम लाल आहे आणि हे अम्ब्रेला, हे पर्स मी चूज केला. राशू एकदम प्रिटी प्रिन्सेस दिसत आहे. आणि या कॅसलमध्ये आता आम्ही तिघाच्या अटायरमध्ये आलो होतो. प्रमोदने पण सुंदर अटायर केलेलं आहे. प्रमोदचा अटायर बघा, मस्त छान कॉम्बिनेशन आम्ही चूज केलं त्यांनी ज्या व्हरायटी दिल्या होत्या. आणि ती अशी बॅग पण दिलेली आहे त्यांनी, मस्त आहे. त्याच्यामध्ये आपले पासपोर्ट वगैरे सगळं ठेवलं आणि छान वाटतं. कॅसल नंतर आम्ही निघालो आमच्या आयटरनरीचा सेकंड पार्ट, ते म्हणजे जापनीज टी सेरेमनी अटेंड करणं. तर त्याचंसुद्धा आम्ही बुकिंग क्लूक ॲप थ्रू केलेलं आणि त्या स्लॉटनुसार त्या लोकेशनला आम्ही पोचलो अटेंड करायला टी सेरेमनी. थँक्यू. And please put your bag in the basket, Okay. the last one. ओके. Thank you. Oh, nice kimono. टी सेरेमनीमध्ये आमच्याबरोबर अजून 3 लोक अटेंड करत होते. ती एक लेडी होती, ती अमेरिकेमधून आलेली, आणि जे कपल होतं ते ऑस्ट्रेलियामधून आलेलं. जपानमध्ये चहा हे फक्त एक ड्रिंक नसून तर एक ते रिच्युअल आहे. इथली प्रत्येक हालचाल खूप शांत, सुंदर आणि मिनिंगफुल असते. गेस्टला चहा देताना रिस्पेक्ट खूप इम्पॉर्टंट आहे. तो बाऊल असा 90 डिग्रीमध्ये ते फिरून मग ते तुम्हाला देतात. आणि जेव्हा आपण ड्रिंक करतो चहा त्याच्यामध्ये, तेव्हासुद्धा तो तुम्हाला रिव्हर्स वेमध्ये 90 डिग्री फिरून मग तो ड्रिंक करायचा. एवढं सगळं सिस्टमॅटिक आहे ते.
टी बरोबर त्यांनी आम्हाला जापनीज स्वीट्स पण दाखवले, जे की सीझननुसार जे फ्लावर्स येतात त्या शेपचे हे स्वीट्स आहेत. Flower for summer. Can you guess this blue and orange for summer? This is not the flower, something else. Summer, Japan. So is it a lantern or fruit? No. Is it an event? Yeah, kind of event. माचा पावडर, गरम पाणी आणि बांबू विस्क हे सगळं इतक्या परफेक्शननी केलं जातं की फक्त बघत राहावं. राशी ते एकदम बारकाईने पाहत होती. इथे सायलन्ससुद्धा फील होतो, इथे सायलन्ससुद्धा बोलतो. मन शांत होतं आणि एक वेगळा सुंदर अनुभव जपानचं कल्चर जवळून पाहण्याचा तुम्ही या टी सेरेमनीमध्ये नक्की घेऊ शकता. त्या भांड्यामधून गरम पाणी बाउलमध्ये घेणं ही पण एक कला आहे बरं. त्या पाण्याचा सुंदर असा आवाज तिथे झाला पाहिजे. More. A little bit more. More. Okay, stop. Yes, very good. Well done. Yes, beautiful. Thank you. ही ग्रीन कलरची माचा पावडर आहे आणि त्याच्या बाजूला आहे बांबू विस्क. सो गरम पाणी टाकून तो अशा पद्धतीने मिक्स करायचा आणि जेवढे जास्त बबल फॉर्म होतील तेवढी त्याची क्वालिटी छान. Yay. Osaka, Japan. तो बनवून मग आम्ही असा टेस्ट केला आणि राशीचे एक्सप्रेशन कारण की तो कडू असतो टेस्टमध्ये. टी सेरेमनीनंतर चालत चालत आम्ही आलो डॉटनबरी स्ट्रीटला. ओसाकामधलं सगळ्यात लाईव्हली प्लेस आहे डॉटनबरी, जिथे फूडचे खूप ऑप्शन्स आहेत. स्ट्रीट फूडसाठी स्पेशली खूप फेमस आहे. भूक लागली होती मग आम्ही एक शोधत होतो इंडियन रेस्टॉरंट. स्ट्रीटला आपण एकदम खाऊ गल्लीसारखा एरिया आहे आणि तिथे आपण आता मिथिला इंडियन रेस्टॉरंट खूप छान नक्की. व्हेजिटेरियन लोकांनी जास्त टेन्शन घेऊ नका, कारण जपानमध्ये इंडियन रेस्टॉरंटचे ऑप्शन्स भरपूर अवेलेबल आहे. कुठेही जा तुम्ही, गुगलवर सर्च केलं इंडियन रेस्टॉरंट नियर मी, हवे तेवढे ऑप्शन्स अवेलेबल आहे. त्यामुळे माझ्यासारखं मला पण खूप टेन्शन होतं की व्हेज फूड भेटेल की नाही, बट आय वॉज व्हेरी हॅपी की व्हेजिटेरियन ऑप्शन पण आहेत, इंडियन रेस्टॉरंट अवेलेबल आहेत. डॉटनबरीला ही क्रूज राईड तर नक्की करू शकता. तिकीट काउंटर जवळच आहे. ऑन दी स्पॉट जाऊन डायरेक्ट तुम्ही तिथे तिकीट काढून बसू शकता. रनिंग मॅनचं जे साईन आहे ना ते खूप फेमस आहे. ओसाकाला गेले की लोक कंपल्सरी तिथे एक फोटो काढतात. ओसाकाना परफेक्ट कॉम्बिनेशन आहे फन, फूड आणि वाईब्स. डॉटनबरी स्ट्रीट त्यातल्या त्यात तर खूप हाय वाईब्स असतात. म्हणजे ब्रिजच्या वर उभे राहून जर तुम्ही व्ह्यू पाहिला ना तर एवढं मस्त वाटतं, एकदम इव्हनिंग एकदम हॅपनिंग वाटते. आणि आजूबाजूला फुल खाऊ गल्लीचा एरिया आहे. हवे तेवढे फूड्स तुम्ही ट्राय करू शकता आणि एरिया खूप क्राऊडेड असतो. ओसाका सिटीची सगळी ॲटर्निटी कंप्लीट करून आम्ही रात्री आलो हॉटेलच्या रूफटॉप एरियामध्ये. आजच्या ॲटर्निटीमध्ये तुम्हाला सगळ्यात बेस्ट पार्ट कोणता वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि जर व्लॉग आवडला असेल तर लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.